हॅलो, नमस्कार मंडळी. मी वैशाली. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी आणि आर्यनना थोडं किराणी सामान आणण्यासाठी जात आहे. म्हणजे हे जास्त नाही, थोडं थोडं आणायचं आहे. ते मंथली आणायला लागतं ना, महिन्याला जे सामान राशन पाणी काय लागते ना, ते मी आणायला जायलो आहे आर्यन नेहमी. आणि आर्यन पण तो जिद्द करत होता, हा आणूया चल जाऊन. तो पण म्हणत होता मी पण कुरकुरे नाही खायचा. आर्यन त्याला कुरकुरे पाहिजे म्हणून सांगायला मी त्याला कुरकुरे देत नाही, तरी तो कुरकुरा म्हणतोय. आणि तो तिखट कुरकुरं पण खात पण नाही. कधी केव्हा केव्हा चुकून तो फक्त वेफरच खातोय, बटाट्याचे सॉल्टेड असतात ना ते. आणि चला तर मी मार्केटला जाऊन येते, नंतर परत भेटूया. ठीक आहे, चल चप्पल घाल. चल हां चल चल. बाहेर जाण्यासाठी कुठं पण सर्वात पहिले आर्यन पुढं असते बघा. आर्यन कुठं जायलाच रे? कुठं जायला? टाटा मला? मी येऊ काय नको मग? आ तुला येते गेट काढायला? चल, तुला येते गेट काढायला? चल, मी पण चप्पल घालते ना रे. कुठं जायलास तू? कुठं जायलास? थांब थांब, सावकाश थांब. थांब आर्यू. चल जाऊया. तू कुठं जायलास? इकडं बघ. तू जात होतो ना वाटेमध्येच, व्हाईट कलरची मस्तच फुलं होती बघ डासाळ्याची. त्यातली मी ना 2 काढून पण घेतली. ही बघा छान आहेत फुलं. छोटं छोटं मी मार्केटवरून सामान घेतलं. मी सांगितलं होतं तिथं मला ती फुलं पण दिसली होती 2. ही बघा मी ती फुलं पण घेऊन आली. छान म्हणजे आणि तिथं होती झाडाला, तर मी जास्त घेतली नाही. हे बघा फुलं मी आता ती देवाला पण आमच्या घालणार आहे. आणि एक गोष्ट मला सांगायची म्हणजे काय झालं, मी तिथं मला पाहिजे ते सामान घेतलं किराणी आणि शूट करायचं म्हणून हे केलं होतं. आणि ठीक आहे म्हटलं, मग आर्यनं ते तेवढ्यातच ना काहीतरी खायला मागितलं तिथं. मग मी त्याला खायला दिले आणि मोबाईल मी तिथंच ठेवून आली एकदम पटकन. मग काय माहिती, मग थोडं पुढे आली, मग मी काय केलं परत गेली आणि मग मोबाईल घेऊन आली. आता काय तेवढं टेन्शन आहे, सगळीकडे CCTV आहे म्हणजे मोबाईल काय कुठं जात नाही. तरी आम्हाला हे असते ना, भीती असते ना. मग पटकरून गेली मी आणि मोबाईल घेऊन आली. मग आता आल्यावरती मी आता सगळं जेवण आम्ही बनवून गेली होती, कारण आल्यावरती खूपच कंटाळा येतो जेवण बनवायला. पण त्यासाठी मी जेवण बनवून गेली होती मार्केटला. छोटं मोठं सामान किराणी असं कपड्यांचं, साबण, सर्फ एक्सेल, तूर डाळ, साखर असं छोटं छोटं सामान आणायचं होतं मला. मग ती मी घेऊन आली मार्केटला जाऊन. आणि आर्यनला आपण थोडं तरी खायला घेऊन आले. ते ना किती घरी बनवलं तरी त्यांना बाहेरचं आवडतंच ना, मुलांना माहीत आहे ना आम्हाला सगळ्यांना. तरी तो आता अजून तरी जिद करत नाही. खरं अजून जरा थोडा मोठा झाला तर पाहिजे ते पाहिजे म्हणून मागणार. अजून तेवढं काही तो मागत पण नाही. म्हणजे काय देतो ते घेतोय. नको म्हटलं ना एकदा तर तो परत घेत नाही. काय पण नको म्हटलं ना मागत पण नाही तो परत. आता अजून इथनं पुढे काय माहिती, नंतर नंतर तो हट्टी होणार का कसं काय, बघूया काय काय होतंय. आणि चला आता परत जेवण मी आज बनवून ठेवलेलं आहे. हेच मी ना दूध गरमात पण ठेवते. दूध गरमात म्हणजे मला आठवणच नव्हती. आर्यन ना दूधच पित नाही पॅकेटचं, काय करायचं त्याच्यामुळे हे झालं. दूध गरम करायला ठेवते. दूध गरम करते आणि बघूया नंतर त्याला मी ना आज घेऊन आले, द्यायचा प्रयत्न करते. बघूया तो खातोय का दूध, काय काय असतोय करतोय बघूया. त्यासाठी मी आज दूध पण घेऊन आले. तुम्हाला दाखवलं होतं ना मी ते. 1 मिनिट हा. मला आता दूध बघून ना एक मस्तपैकी आयडिया आले, करून बघते मी आता. छान पण आहे. मी पण म्हणजे एकदा केलेली आहे ती, मस्त होते खायला पण. हे बघा सीताफळची मस्तानी, कस्टर्ड ॲपलची मस्तानी. कोणाकोणाला आवडतात कस्टर्ड ॲपलची मस्तानी मला कमेंट करून सांगा. पण जास्त पिकले आहेत ना त्याच्यामुळे ते मी करते. दूध पण आहे त्याच्याबरोबर, मस्त होणार कस्टर्ड
मस्तानी, कस्टर्ड ॲपल मस्तानी. त्याच्यामध्ये मी थोडं ना कस्टर्ड पावडर पण घालते, म्हणजे टेस्ट. चला तर मला करूनच दाखवते, चला या. कस्टर्ड ॲपल आहे ना ते सगळं व्यवस्थित ना ते सोलून मी व्यवस्थित सगळं असं काढून ना एका चाळणीवरती घ्यायचं. काय पण असू दे, आम्हाला ॲडजस्ट करायला सगळ्या गोष्टी जमतात. आता चाळण नाही म्हणून बसत नाही मी. ते तळून काढते ना, तीच आहे माझ्याकडं झारं आहे. चाळण नाही, हे नाही ते म्हणून कारणं देत बसायची नाही. जे आपल्याकडं आहे ना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. कसं म्हटला तुम्ही पण, मनाने आणि शांत प्रेमाने केला ना कुठली पण गोष्ट ना चांगली होते. मन लावून आणि प्रेमाने केली ना कुठली पण गोष्ट छान होते. हे करून घेतलं ना मी. आता चमच्याच्या सहाय्यानं त्याच्या सगळे बी असतात ना, त्या बीज त्या सगळ्या काढून घ्यायच्या. झालं. असं जास्त त्याचं हे होत असेल ना, अशा चमच्याच्या सहाय्यानं त्याच्या सगळ्या बियांना काढून घ्यायचं. हे नाही ते नाही, माझ्याकडं असंच नाही तसंच नाही म्हणत बसायचं नाही. जे आहे ना त्याच्यामध्ये खुश राहायचं, सुखात राहायचं, आनंद द्यायचा. आहे बघा, आपणच बिलं ना माहीत, म्हणजे तुम्हाला वाटतं असणार, त्याच्यामुळे मी स्किप नाही करायच्या अगोदर तुम्हाला दाखवायला. हे बघा छान झालं ना. आता कसं ते करायचं म्हणजे एक लोकांना टेन्शन येते, त्यातले सगळे बीज कसे काढायचे असं टेन्शन येतं. काही टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आले ना बीज त्याचे सगळे बाहेर. आता तो पल्प काढलेला आहे ना तो सगळा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 कप दूध घालायचं. मी ना त्याला थोडं रिच करण्यासाठी ना दूध घेतलं, 4 चमचे दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून त्याला व्यवस्थित सगळं कुट्या न करता त्याला असं मस्तपैकी भेटून घेतलं. म्हणजे त्याचा कलर पण चेंज होतो आणि छान दिसते. मग सीताफळजी मस्त आणि मस्तच वाटते खाण्यासाठी. हे बघा असे. मग मी काय केलं, फ्रेश कोकोनट घेतला आणि ग्लास आहे ना माझ्याकडं, त्या ग्लासला काचेच्या मी असं थोडं हे करून राऊंड करून घेतलं. मग हे ग्लास पण असं तयार झालं. हे बघा ग्लास असं मग तयार झालं. मी ना ती एकट्यासाठीच केली आहे मस्तानी. त्यासाठी ती एवढी बस होते एकट्याला, आर्यनला. आणि म्हणजे मी खात नाही, मला आवडत नाही, त्याच्यासाठी छान लागते. आणि उपवास ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला तर एकदमच मस्त लागते खाण्यासाठी ही अशी मस्टर्ड मस्तानी. आणि हा आलेला आहे नेहमीप्रमाणे आर्यू दादा. कशाला धन्यवाद म्हणायला आलेला आहे आर्यन. ती मी मस्तानी केली ना, मी टेस्ट केली नाही. आर्यनला तर सांगितलं बरी झाली होती रे ती पिलू, मस्तानी छान झाली होती. कशी झाली होती? छान का? वाव झाली म्हणे होते. आणि मी तर ती म्हणजे दुधाची काही वस्तू खात नाही ना मी, त्याच्यामुळे मी ती याच्यासाठी एकच केली होती. कारण ते मी कशासाठी केलो, हा कुठलं फळ खात नाही म्हणून मी कसं त्याच्यामध्ये फ्रूट खाली त्याच्यामध्ये काहीतरी फ्रूट घालून ना मी त्याला खायला देते. तो फ्रूट कुठलं पण खायला बघत नाही. आता मी त्याला थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले ना, तो फ्रीजकडे गेला. पाहिजे तुला? आता मार्गशीर्ष महिना पण चालू आहे ना, मग आमच्या सर्व लेडीजांचा जे व्रत करतात त्यांना पण ना उपवास असतोय. त्यांना जर खिचडी खावशी वाटत नसते, काही नसते, तर ही मस्टर्डची आहे ना ती मस्तानी प्यायला एकदम भारी आहे. आणि पोट पण भरल्यासारखं होतंय, गच्च होतंय. असो एक कोण असतात ना त्यांनी एकदम म्हणजे असं कडक व्रत करतात, काय खात नाहीत, फक्त पाणीवरती पितात, फळं खातात आणि एक लोक खिचडी वगैरे खातात. तसंच आमची मम्मी पण म्हणजे माझी आई ती पण करते व्रत, लक्ष्मीचं आता हे व्रत करते ती. मला पण तिने बोलवलंय आता, म्हणजे
त्या दिवशी उद्यापन करते, त्याच्या पहिले बोलवलंय मला. मी जमलं तर बघूया जाते, म्हणजे वाटतंय जायला, तर बघूया काय काय. त्या दिवशी झालं गेलेच तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये माझी मम्मी कशी करते, काय करते, देवीची स्थापना, लक्ष्मी देवीची स्थापना कशी करते मी तुम्हाला सगळं दाखवते मी तिकडे गेली तर. आणि नाही तर मग बघूया पुढच्या वर्षी जाऊया. चला बाय. त्याच्यामध्ये डबल फायदा झाला. कसा सांगा, आर्यनना कुठलं पण फळ खात नाही आणि मेन म्हणजे दूध पित नाही त्याच्यामध्ये ना. मग बरं झालं मला ते. मग तसं त्याला मी करून काहीतरी ट्राय करते. एक दिवस मी थोडं हे करते, एक दिवस कस्टर्ड करते. आता नेक्स्ट टाइमला कस्टर्ड मी केलं ना तरी तुम्हाला मी ती रेसिपी दाखवते, फ्रूट कस्टर्ड. आणि परत बघूया मग आणि काहीतरी कुठली तरी रेसिपी करते, पण तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. आणि अशी रेसिपी बघायला तुम्हाला पण कशी वाटली सांगा. आता बघा, आपलं बाळासाठी काहीतरी करायलाच लागते ना. खायला बघत नाहीत आणि त्यांना खायला नखरे असतात. चपाती खायला नको, भाकरी खायला नको त्यांना, नुसतं बाहेरचं गोडसं काहीतरी खायला पाहिजे. हा दरवाजा लावायला आर्यन परत, मी सांगितलं ना ते दररोज चालूच असते त्याचं. आता तो परत आलेला आहे इकडं. काय आलास तू आणि इकडं? कशाला घे तुला? पहिली सगळ्यात सबस्क्राईब करा म्हणायचं, नंतर धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत आमचा शेवटपर्यंत, तसं करायचं नाही, शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सांग. आणि असंच आमचे व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय कर, बाय. सबस्क्राईब करा मग, सब करा. सब नुसतं याला एकच गोष्ट येते, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, आणि दुसरं काही नाही. तू म्हणे खूप आवडालेस म्हणे की त्यांना. हो सांगायला ते मला आर्यन खूप आवडतो असं म्हणून सांगायले. तर तुम्ही पण मला आवडता म्हणून सांग. प्रेम प्रेम दाखव त्यांना. प्रेम प्रेम कसं? अयो प्रेम प्रेम कसं दाखव. प्रेम प्रेम दाखव. प्रेम प्रेम कसं करतोय तो? कुणावर प्रेम करतोस तो? तू कुणावर करतोस प्रेम? मम्मीवर काय पप्पावर? आणि पप्पावर प्रेम करतोस? हा ठीक आहे, चला बाय बाय करा आता. बाय बाय. जास्त वेळ घेतला तुमचा मी. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.